the second lecture of biology. In last lecture, we have done with the types of skeleton, that is a classification of skeleton. There are two types of the skeleton, endoskeleton and exoskeleton. Then we have done with the functions of skeletons. What is the importance of skeleton? Yes, what is the importance of skeleton? I will just briefly revise. Protection, it will give you shape to your body. Yes, then it is what? Protection for the brain, protection for your vital organs. Then we have seen production of blood, hemopoiesis. Hemopoiesis, that is what? Production of blood, म्हणजे रक्त तयार करणे. कारण आपले हे जे लॉंग बोन्स आहेत त्यांच्यामध्ये ब्लड तयार होतं. त्याच्यानंतर मसल्सला अटॅचमेंट होण्यासाठी सरफेस प्रोव्हाइड करणे. मग हे झाले आपले स्केलेटनचे फंक्शन. अजून बरेच फंक्शन्स आहेत, त्याच्यातले मी काही मोजके फंक्शन सांगितले. आज आपण स्केलेटनचे ऍक्च्युअल बोन्स बघणार आहोत. फ्रेंड्स, स्केलेटनमध्ये 206 बोन्स असतात. 206. बऱ्याच वेळा पहा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे 206च्या 206 बोन्स डिटेलमध्ये द्यायचे. मित्रांनो, पोझिशन काय आहे ना महत्वाचं आहे, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. कारण जोपर्यंत तुम्हाला स्केलेटन येत नाही तोपर्यंत तुम्हाला बाकीचे कोणतेही ऑर्गन्स व्यवस्थित समजणार नाही, त्यांची पोझिशन कळणार नाही, कोणत्या बोनच्या रिस्पेक्टिव्ह ती पोझिशन कशी असते ते कळणार नाही. सो हिअर मी आज तुमचं काम खूप सोपं करून टाकतो. मित्रांनो, 206 बोन्स आहेत, पण 206 बोन्स 206 नावं नाही आहेत. मित्रांनो, घाबरू नका, कारण पहा, दिस इज अ ह्युमन बॉडी. यस, हाऊ इझी दिस इज. आजपर्यंत पहा, तुम्ही बघितलं नाही तर 206 बोन्स तुम्हाला ऑलरेडी आले असते. जस्ट सी, दिस इज अ ह्युमन बॉडी. मित्रांनो, ही बॉडी सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल आहे म्हणजे काय? मित्रांनो, जर तुम्ही इकडून इकडे बघितलं आणि इकडून इकडे बघितलं तर तुम्हाला असं कळेल, इकडून इकडे आणि इकडून इकडे या दोन्ही बाजू सेम आहेत. म्हणजे मित्रांनो, आता या बोनला जे नाव असेल तेच या बोनचं नाव असेल, या बोनचं जे नाव असेल तेच या बोनचं नाव असेल. म्हणजे काय? 206 तुम्हाला लक्षात ठेवायचेच नाहीये. 206 तुम्हाला लक्षात ठेवायचे नाहीये. तुम्हाला इकडचे 103 लक्षात ठेवायचे, इकडचे 103 आपोआप येतील. पहा, मी तुमचं अर्ध काम सोपं करून दिलं. इकडचे 103, इफ यू नो द 103 bones of this side, then the same bones are present on the opposite side because the body is what? Bilateral symmetry. Bilateral symmetry. लक्षात ठेवा मित्रांनो, bilateral symmetry. Symmetry. Yes. ऑर्गॅनिझम्स मध्ये जे ऑर्गॅनिझम्स असतात मित्रांनो, त्यांच्यामध्ये सिमेट्री असते. आपण ह्युमन्स आहे, ह्युमन्स मध्ये bilateral symmetry असते. What is the meaning of bilateral symmetry? If you will cut the body from the one axis, then you will get a 2 equal halves, and only this is the axis through which you will get 2 equal halves. म्हणजे काय मित्रांनो, याच ऍक्सिस मधून तुम्हाला 2 पार्ट भेटतील. तुम्ही जर इक्वल पार्ट भेटतील, तुम्ही जर असं आडवं कट केलं माणसाला तर तुम्हाला 2 पार्ट भेटतील, पण ते दोन्ही सेम आहे का मित्रांनो? नीट पहा. म्हणजे काय, इकडे वर डोकं आहे, खाली पाय, म्हणजे जर तुम्ही असं कट केलं तर तुम्हाला किती भेटतील? 2 पार्ट, पण ते दोघी डिफरंट आहे. जर तुम्ही असं क्रॉस मध्ये केलं तर 2 पार्ट भेटतील, पण ते दोन्ही डिफरंट आहे. मग तुम्हाला असंच कट करावं लागेल. जेव्हा तुम्ही असंच कट केल्यावर 2 पार्ट भेटतील, तेव्हा अशा ऑर्गॅनिझमला म्हणायचं ऑर्गॅनिझम्स विथ बायलॅटरल सिमेट्री. मित्रांनो, हा स्टार फिश पहा. या स्टार फिशला तुम्ही असं जरी कट केलं तरी 2 इक्वल भेटतील. तुम्ही असं जरी कट केलं तरी 2 इक्वल भेटतील. तुम्ही असं जरी कट केलं तरी 2 इक्वल भेटतील. म्हणजे काय, एकापेक्षा जास्त प्लेन मधून मोर दॅन 1 प्लेन मधून जर तुम्ही त्याला कट केलं तरी तुम्हाला 2 इक्वल हाफ भेटतील. अशा ऑर्गॅनिझमला म्हणतात रॅडियल सिमेट्री. अशा ऑर्गॅनिझम्सला म्हणतात रॅडियल सिमेट्री. मित्रांनो, हा खूप महत्वाचा पार्ट मी आत्ताच तुम्हाला सांगितलाय. मग तुम्ही ह्युमन्स घ्या, माणसांचं एक्झाम्पल घ्या, आपण बायलॅटरल सिमेट्री मध्ये येतो. जर तुम्ही एखादी कुत्रा घेतला तो बायलॅटरल सिमेट्री येतो. तुम्ही एखादी बेडूक घेतला तो बायलॅटरल सिमेट्री मध्ये येतो. इफ यू विल गो फॉर द horse, elephant, tiger, all these are the animals of bilateral symmetry. At the same time, if you will see the starfish, Asterias पण म्हणता, starfish पण म्हणता, starfish. This is what starfish is example of radial symmetry. आणि एक असिमेट्रिक पण असतो मित्रांनो, असिमेट्रिक.
असिमेट्रिकचा अर्थ असा आहे तुम्ही त्याला कसं पण कट करा त्याचे दोन इक्वल हाफ होणार नाही. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं स्नेलचे यू कांट कट इनटू टू इक्वल हाफ्स. मी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो, कुठल्या पण ऑर्गॅनिझम्स मध्ये 3 प्रकारच्या सिमेट्री असतात. त्याच्यात आपण कशामध्ये येतो, बायलॅटरल सिमेट्री. ही काय मित्रांनो, असिमेट्री म्हणजे काय, असिमेट्री म्हणजे काय, कसं जरी कट केलं तरी त्याचे 2 इक्वल हाफ होऊ शकत नाही. आणि स्टार कशामध्ये येतो मित्रांनो, स्टार येतो रेडियल सिमेट्री. रेडियल सिमेट्री म्हणजे काय, तुम्ही त्याला कसं पण कट केलं म्हणजे एकापेक्षा जास्त ऍक्सिस मधून कट केलं तरी तुम्हाला 2 इक्वल हाफ भेटेल, त्याला म्हणायचं मित्रांनो रेडियल. जर त्याला सेंटर मधून कट केलं आणि तरच तुम्हाला 2 भेटतील तर बायलॅटरल. तुम्ही कसं पण कट केलं आणि तुम्हाला 2 इक्वल भेटतील तर त्याला म्हणा तुम्ही रेडियल. आणि तुम्ही कोणत्याही ऍक्सिस मधून कट केलं तरी कधीच 2 इक्वल भेटणार नाही, त्याला म्हणायचं असिमेट्रिक. मग ह्युमन्स आर द बायलॅटरल सिमेट्री. वी हॅव द 206 बोन्स. आउट ऑफ दिस 206 bones we have the 2 type. Our skeleton is divided into 2 parts. One is a axial skeleton and another is a appendicular skeleton. मित्रांनो हा स्केलेटन 2 पार्ट मध्ये डिवाइड झालाय, ऍक्झियल आणि अपेंडिक्युलर. यस मित्रांनो, ऍक्झियलचा अर्थ असतो ऍक्सिस मध्ये. ऍक्सिस म्हणजे बॉडीचा सेंटर तुम्ही घेऊ शकता ऍक्सिस. आणि म्हणजे काय मित्रांनो, हा असा स्केलेटन आहे म्हणजे स्केलेटनचे 2 पार्ट केले आहेत. ह्युमन स्केलेटन, मोर स्पेसिफिक वर्ड एंडोस्केलेटन. कारण मित्रांनो आपण बोन्स बघतोय आणि बोन्स हे एंडोस्केलेटन मध्ये येतात. मग ऍक्झियल आणि अपेंडिक्युलर त्याचे 2 पार्ट झाले मित्रांनो. ऍक्झियल मध्ये टोटल 80 बोन्स येतात. व्हॉट इज द ऍक्झियल, पहिले आपण ऍक्झियल बद्दल बोलू मित्रांनो. ऍक्झियलचा अर्थ असा आहे जो ऍक्सिस मध्ये येतो, सेंटर मध्ये येतो. आता आपल्याकडे हा स्केलेटन आहे मित्रांनो. तर या स्केलेटनचा जर तुम्ही विचार केला तर मी याचे हात आणि पाय काढून घेतले. मग हात आणि पाय का काढून घेतले ते सांगतो मित्रांनो. सध्या पहा, याची ही जी कवटी आहे त्याला आपण स्कल म्हणू, कवटी. त्याच्यानंतर हा छातीचा पिंजरा नोन ॲज अ रिब केज. इफ यू विल ऑब्झर्व दिस, याच्यातले हात आणि पाय काढून घेतले मित्रांनो. दिस स्कल, दिस होल स्कल, दिस रिब केज. आणि हा मित्रांनो व्हर्टेब्रल कॉलम. हा इथून इथपर्यंत व्हर्टेब्रल कॉलम. मग हे 3 पार्ट जे आहे मित्रांनो, 1 2 3, हे 3 पार्ट येतात मित्रांनो ऍक्झियल स्केलेटन मध्ये. आणि या ऍक्झियल स्केलेटन मध्ये 1 2 3 म्हणजे काय मित्रांनो, तुमची कवटी, तुमचा फेस, तुमचा रिब केज आणि तुमचा पाठीचा मणका, हे 3ही पार्ट येतात मित्रांनो ऍक्झियल स्केलेटन मध्ये. आणि आता हा जो हात आहे मित्रांनो, हा आणि हे जे पायाचे बोन्स आहे मित्रांनो, हे बघू शकता. म्हणजे हे हाताचे बोन्स आणि हे पायाचे बोन्स. यस, मग लेफ्ट हँड राईट हँड दोन्ही सेम असतील. आणि हे पायाचे बोन्स, बरोबर आहे. मग हे जे आहेत हे येतात अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये मित्रांनो. म्हणजे पहा, हात पाय हा कशामध्ये येणार आहे, अपेंडिक्युलर स्केलेटन. त्याच्यानंतर स्कल वी विल राईट हियर स्कल. यस, त्याच्यानंतर रिब केज किंवा थोरॅसिक केज. त्याच्यानंतर व्हर्टेब्रल कॉलम. व्हर्टेब्रल कॉलम मी लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं, आता परत रिवाइज करतो. आज आपण एक पॉईंट अजून डीप मध्ये बघणार आहे मित्रांनो. ऍक्झियल स्केलेटन, ऍक्झियल म्हणजे सेंटरला स्कल, रिब केज, व्हर्टेब्रल कॉलम. मग स्कल मध्ये येतं मित्रांनो टोटल 29 बोन्स ऍज पर NCERT. यस, काही बुक मध्ये ते 28 दिलेले असतात. यस, पण ते नका घेऊ, 29च राईट नंबर आहे त्याचा. स्कल मध्ये 29 येतात ऍज पर NCERT बुक. त्याच्यानंतर इथे येतात 26 आणि इथे येतात 25. पहा मित्रांनो, स्कल मध्ये 29, स्कल म्हणजे कवटी, त्याच्यामध्ये 29. पहा मित्रांनो, आपलं हे एवढंसं डोकं आहे, एवढं हे पूर्ण डोकं आणि हा पूर्ण चेहरा, त्याच्यामध्ये 29 बोन्स आहेत. 29 बोन्स आहेत म्हणजे आपल्या पूर्ण स्कल मध्ये 29 हाडं आहेत. 29 बोन्स सध्या. थोरॅसिक केज म्हणजे हा छातीचा पिंजरा.
या छातीच्या पिंजऱ्यामध्ये पूर्ण 26 बोन्स आहेत मित्रांनो. वर्टिब्रल कॉलम मध्ये 25 बोन्स आहे, वर्टिब्रल कॉलम मध्ये 25 बोन्स आहे मित्रांनो. मग आता आपल्याला पहा हे कसं लक्षात ठेवायचं. यस, हाऊ टू रिमेंबर दिस. मी तुम्हाला शॉर्टकट देतो मित्रांनो. तुम्ही असं लक्षात ठेवा, यस टीसी VC, यस TC VC. व्हॉट इज द मिनिंग ऑफ यस TC VC? असं लक्षात ठेवायचं मित्रांनो. स्कल मध्येच लक्षात ठेवा. स्कल मध्ये काय एस, थोरॅसिक केजचा TC, वर्टिब्रल कॉलमचा VC लक्षात ठेवायचं मित्रांनो तुम्हाला. दिस इज व्हेरी इझी. सो हाऊ यू विल रिमेंबर ऍक्सियल स्केलेटन? यस TC VC, एस TC VC. बरोबर आहे, असं लक्षात ठेवायचं. टीसी म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहित असेल, यस रेल्वे मधला जो टीसी असतो त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर VC, दोन्ही लक्षात ठेवायचे. TC VC, यस TC VC. यस म्हणजे यस मध्ये 29. यस, परत एकदा आपण बघू. यस म्हणजे स्कल, थोरॅसिक केज, वर्टिब्रल कॉलम 2 पहिला डिजिट कॉमन आहे मित्रांनो सर्वांमध्ये, असं लक्षात ठेवतो. 9 6 5. सो 29 26 25. सो दिस इज द डिस्ट्रीब्युशन मित्रांनो. तुम्ही ऍडिशन करा. 29 26 25 यू विल गेट 80 बोन्स झाले मित्रांनो. बरोबर आहे. मग आपण आता असं लक्षात ठेवलंय. यस TC VC. आज आपण स्कल डिटेल बघणार आहे मित्रांनो. स्कल डिटेल बघणार आहे. हे इथे 29 कसे आले TC. आता पहा मित्रांनो, अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये काय येतं मित्रांनो? अपेंडेजेस. याच्यामध्ये येतात लिम्स. अपेंडिक्युलर मी ऑलरेडी मित्रांनो तुम्हाला सांगितलं. अपेंडिक्युलरचा इथे अपेंडेजेस म्हणजे हात आणि पाय आणि त्यांना जोडणारे सर्व बोन्स. मग लिम्स मध्ये येतं मित्रांनो फोर लिम्स, हिंड लिम्स. मित्रांनो हँड अँड लेग्स, ज्याला आपण हात म्हणतो, हँड अँड लेग्स, हे जे नाव आहेत मित्रांनो, हँड लेग्स, हे नावं इंग्लिश नाव आहेत. बायोलॉजीमध्ये हँड आणि लेग असं नाही म्हणत, तर त्याला फोरलिम म्हणतात. फोरलिम म्हणजे वरचे, म्हणजे फोरलिम म्हणजे पहिले लिम्स म्हणजे हात आणि पाय दोघांसाठी कॉमन शब्द आहे मित्रांनो तो. फोर लिम्स, हिंड लिम्स. मग फोर लिम्स म्हणजे हात आणि हिंड लिम्स म्हणजे पाय. लक्षात ठेवा या शब्दावरनं. याच्यात असतात एका हातात 30 बोन्स असतात मित्रांनो, पण आपल्याला 2 आहेत. इंटू 2 टोटल 60. एका पायामध्ये 30 बोन्स असतात मित्रांनो, पण आपल्याला 2 आहे म्हणजे 60. त्याच्यानंतर येतात गर्डल. मित्रांनो हे गर्डल काय आपण बघणार आहे. यस पहा. तर मित्रांनो या स्केलेटन मध्ये जर तुम्ही बघितलं तर हा जो हात आहे मित्रांनो, हा हात आपला इथे जोडलेला आहे या बोनला. बरोबर आहे, इथे जोडलेला आहे हात. मग हा जो आहे याला गर्डल म्हणतात. त्याच्यामध्ये हा हात जोडलाय, म्हणजे आपण ज्याला शोल्डर म्हणतो त्याला गर्डल म्हणायचं. त्या शोल्डर मध्ये हा बोन जोडलाय. मग हे जे त्रिकोणी बोन दिसतंय मित्रांनो, हे आणि हे दोन्ही बोन गर्डल मध्ये येतात. मग असे 2 आहेत मित्रांनो, बिकॉज वी आर एनिमल्स ऑफ बायलॅटरल सिमेट्री. मग असे 2 आहेत. मग इकडचा हा एक गर्डल आणि हा गर्डल, हा वरचा गर्डल आहे मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे पाय जो आहे तो इथे जोडलेला असतो मित्रांनो ह्या बोन मध्ये. हा खालचा गर्डल आहे, हा वरचा गर्डल आहे. गर्डल हे जरी तुम्हाला हे पूर्ण दिसतंय ऍक्झियल, पण हा गर्डल हा अपेंडिक्युलरचा भाग आहे मित्रांनो, आणि हा गर्डल पण अपेंडिक्युलरचा भाग आहे. मग पहा या ठिकाणी गर्डल, जो हाताचा गर्डल असतो त्याला पेक्टोरल गर्डल म्हणतात, आणि जो पायाचा गर्डल असतो त्याला पेल्विक गर्डल म्हणतात. याच्यात टोटल 4 बोन्स असतात आणि याच्यात 2 4 आहे ना. मित्रांनो हे आपल्या बोनचं डिस्ट्रीब्युशन मी लास्ट लेक्चर मध्ये पण डिस्कस केलं होतं, आज परत रिवाइज करून दिलं. पहा 29 26 याच्यात लिम्स मध्ये लक्षात ठेवणं खूप सोपं आहे मित्रांनो. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? अपेंडिक्युलर मध्ये LG लक्षात ठेवा. LGचा टीव्ही असतो, LGचे वेगवेगळे फ्रीज असतं, त्याच्यावर तुम्ही लक्षात ठेवू शकता. अपेंडिक्युलर मध्ये काय लक्षात ठेवाल? LG. आपला LG असं लक्षात ठेवा मित्रांनो. आपला अपेंडिक्युलर, आपला त्याच्यावर लक्षात राहील. LG, L फॉर लिम्स, G फॉर गर्डल. लिम्स मध्ये एकदम सोपं आहे मित्रांनो. लिम्स मध्ये टोटल 120 बोन्स असतात मित्रांनो, आणि इथे फक्त 6 आहे. 120 आणि 6 इथे किती झाले मित्रांनो? 126. 126 आणि ही किती आहे मित्रांनो? 80. दोन्ही मिळून किती झाले? 206 बोन्स. आता मित्रांनो मी तुम्हाला काय सांगितलं?
ऍक्झियल स्केलेटन आणि अपेंडिकुलर स्केलेटन. मित्रांनो आता एक्झॅक्टली ते कसं आहे तुम्ही बाजूच्या अॅनिमेशन मध्ये पाहू शकता. पहा मित्रांनो, आता जो रेड कलर दाखवलाय तो ऍक्झियल स्केलेटन आहे. बघू शकता मित्रांनो, रेड कलर मध्ये बाजूच्या स्केलेटन मध्ये पूर्ण स्केलेटन जरी दिसत असला मित्रांनो तुम्हाला, तरी त्याच्यातला जो रेड आहे तेवढाच पार्ट फक्त ऍक्झियल स्केलेटन मध्ये येतो आणि तो तेवढा पार्ट त्याच्यात टोटल 80 बोन्स आहे, 80 बोन्स आर देअर. रिमेंबर देअर आर टोटल 80 बोन्स. बाजूच्या स्केलेटन मध्ये जो दिसतो मित्रांनो तो आहे ऍक्झियल स्केलेटन. आता मित्रांनो पहा, अपेंडिकुलर स्केलेटन मी तुम्हाला दाखवतो. पहा आता मित्रांनो, बाजूच्या अॅनिमेशन मध्ये जो दिसतोय तो अपेंडिकुलर स्केलेटन आहे. अपेंडिकुलर स्केलेटन मध्ये तुम्हाला जो रेड कलरचा पार्ट दिसतोय, तुम्हाला जरी सर्व बोन दिसत असले मित्रांनो, तरी फक्त रेड कलरचा पार्ट हाच अपेंडिकुलर स्केलेटन मध्ये येतो, लक्षात ठेवा. नीट पहा मित्रांनो, यस, त्याला सर्व बाजूने तुम्ही बघू शकता. तर हा होता अपेंडिकुलर स्केलेटन, त्याच्यात 126 बोन्स आहे आणि जो ऍक्झियल होता त्याच्यामध्ये 80 बोन्स आहे. आता आपल्याला स्कल बघायचे मित्रांनो, म्हणजे ऍक्झियल स्केलेटन आपल्याला बघायचं आहे. त्याच्यातला आपण पहिला पार्ट बघणार आहे स्कल. मित्रांनो आता आपण काय बघितलं पहा, हा स्केलेटन, त्याच्यातले हे 206 बोन्स, त्याच्यातले ऍक्झियल, अपेंडिकुलर, याच्यात 126, याच्यात 80, याच्यातले जे 80 आहे त्याच्यातला आपण पहिला पार्ट, याचा शॉर्टकट लक्षात ठेवला होता मित्रांनो आपण, यस TC VC, इथे येतात 29, येथे येतात 26, इथे येतात 25, लक्षात ठेवा. आणि याचा शॉर्टकट लक्षात ठेवला होता मित्रांनो आपण, LG लिम्स बोन्स, याच्यामध्ये येतं 120 आणि याच्यामध्ये येतं 100. मग मित्रांनो आपल्याला आज स्कल बघायचं आहे. स्कल, मग स्कल मध्ये टोटल 29 बोन्स आहेत मित्रांनो. आपल्या या पूर्ण बोन्स मध्ये, नीट ऐका, या पूर्ण बोन्स मध्ये सर्वात कठीण पार्ट स्कल आहे. या सर्वात कठीण पार्ट स्कल आहे. जरी तुम्हाला याकडे मोठे दिसले 120 वगैरे, तरी हे सोपे बोन्स आहेत, पण हा जो स्कलचा पार्ट आहे मित्रांनो हा थोडा कठीण आहे. यस, मी प्रयत्न करतो जेवढे मॅक्झिमम बोन्स आहे तेवढे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. सर्व बोन्स लक्षात ठेवणं आवश्यक नाहीये, पण काही महत्वाचे बोन्स तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतील. पहा मित्रांनो, स्कल मध्ये 29 बोन्स आहे. स्कलचे परत पार्ट होतात, स्कलचं परत डिव्हिजन होतं मित्रांनो. आपण याच्यातला पहिला पार्ट बघू. पहिला पार्ट येतो क्रॅनियम बॉक्स. पहिला पार्ट आहे मित्रांनो क्रॅनियम बॉक्स. क्रॅनियम बॉक्स म्हणजे आता ही जी स्कल दिसते मित्रांनो, या स्कल मध्ये हा जो वरचा पार्ट आहे, याला क्रॅनियम बॉक्स म्हणतात, ज्याच्यामध्ये तुमचा ब्रेन ठेवलाय, तुमचा मेंदू ज्याच्यामध्ये बसवलाय, हा क्रॅनियम बॉक्स. मित्रांनो या स्कलचे बोन्स कसे डिवाइड होतात. हा क्रॅनियम बॉक्स आहे, हा तुमच्या मेंदूचं प्रोटेक्शन करणारा हा तो बॉक्स आहे, जो हेल्मेट सारखं काम करतो. आणि हा जो पार्ट आहे मित्रांनो याला फेशियल बोन्स म्हणतात. याला कोणते बोन्स म्हणतात? फेशियल. मग हा आहे क्रॅनियम, हा आहे फेशियल. परत एकदा रिवाइज करतो, हा क्रॅनियम आहे मित्रांनो आणि हा आहे फेशियल. पहा, आपण क्रॅनियम घेऊ मित्रांनो. क्रॅनियम मध्ये टोटल हे 6 प्रकारचे बोन्स येतात. क्रॅनियम मध्ये टोटल हे 6 प्रकारचे बोन्स येतात. मग त्याच्यातलं पहिलं आहे फ्रंटल बोन. पहा मित्रांनो, फ्रंटल बोन, एक बोन बद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो. फ्रंटल बोन म्हणजे हा जो कवटीचा बॉक्स आहे मित्रांनो, म्हणजे हा जो क्रॅनियम आहे, क्रॅनियम बॉक्स, त्याच्यामध्ये हा जो दिसतोय हा पहिला बोन, बाजूला तुम्ही इमेज मध्ये पाहू शकता, हा जो पहिला बोन दिसतोय याला फ्रंटल बोन म्हणतात. हा कपाळपाटीचा जो बोन आहे मित्रांनो त्याला फ्रंटल बोन म्हणतात. बाजूला इमेज मध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर पॅराइटल बोन. मित्रांनो हे जे बाजूचे जे 2 बोन्स आहेत ज्याला मी टच करतोय, हे बोन्स म्हणजे इथला आणि इथला बोन, इथला आणि इथला बोन, हा बोन मित्रांनो पॅराइटल. हे 2 असतात मित्रांनो, हा एकच असतो मित्रांनो, हे 2 असतात. यस. त्याच्यानंतर बाजूला तुम्ही इमेज मध्ये पाहू शकता पॅराइटल बोन. त्याच्यानंतर पहा मित्रांनो
ऑक्सिपिटल, हा जो मागचा बोन आहे मित्रांनो, हा मागचा, याला ऑक्सिपिटल बोन म्हणता. इथे इथे मित्रांनो या ऑक्सिपिटल बोनच्या खाली, ज्याला तुम्ही छोटा मेंदू म्हणता, बायोलॉजिकल भाषेमध्ये त्याला सेरेबेल्लम म्हणता. लक्षात ठेवा, छोटा मेंदू, स्मॉल ब्रेन असा कन्सेप्ट नाही बायोलॉजीमध्ये. त्या स्मॉल ब्रेन ज्याला आपण म्हणतो तो सेरेबेल्लम, नीट लिहून घ्या, सेरेबेल्लम. तो सेरेबेल्लम इथे असतो मित्रांनो, हा छोटा मेंदू या ऑक्सिपिटल बोनच्या खाली असतो. मी इथे लिहितो CEREBELLUM. याच्या खाली तुमचा हा छोटा मेंदू, ज्याला तुम्ही स्मॉल ब्रेन म्हणता, तो छोटा मेंदू सेरेबेल्लम. यस. त्याच्यानंतर टेम्पोरल, टेम्पोरल बोन, टेम्पोरल बोन हे पण दोन असतात मित्रांनो. म्हणजे हा जो बोन दिसतो मित्रांनो, जिथे आपला कान फिट आहे, यस, डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता, हा जो बोन आहे, हा बोन येतो टेम्पोरल मध्ये. त्याच्यानंतर स्पेनॉइड, सिंगल असतो मित्रांनो. त्याच्यानंतर येतो स्पेनॉइड बोन. हा जो बोन आहे मित्रांनो, हा बोन पहा, बऱ्याचदा तुमचं डोकं दुखतं मित्रांनो, आणि ते या ठिकाणी दिसतं, या ठिकाणी दुखतं, इथे या ठिकाणी, तर या ठिकाणी तुमचा स्पेनॉइड बोन असतो, स्पेनॉइड, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर येतो इथमॉइड, हा पण एक असतो मित्रांनो. मग आता मी तुमच्या समोरचे इथमॉइड बोन तुम्ही बाजूच्या इमेज मध्ये बघू शकता मित्रांनो. इथमॉइड बोन हा इथे मध्ये असतो, डोळ्याच्या मागे असतो, तो तुम्हाला बाहेरून दिसणार नाही, तो आतमध्ये असतो, डोळ्याच्या मध्ये आतमध्ये, मग तो झाला इथमॉइड बोन. मित्रांनो आता हे तुमचे मी सांगितले क्रॅनियम बॉक्सचे टोटल 3 आणि 3 6 7 8, टोटल हे 8 बोन्स. हे दीज आर 8 बोन्स ऑफ क्रॅनियल बॉक्स. मग क्रॅनियम बॉक्सचे मित्रांनो हे टोटल 8 बोन्स आपण बघितले. पहा कोणते, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल, टेम्पोरल, स्पेनॉइड, इथमॉइड. मित्रांनो याचा शॉर्टकट मी तुम्हाला देतो, तुम्ही असं लक्षात ठेवा, फक्त एफ फक्त, किंवा फ्रंटल पण म्हणू शकता, फ्रंट म्हणजे पुढची बाजू. पोट लक्षात ठेवा मित्रांनो, पोट, जे पोट असतं ते पोट लक्षात ठेवा, किंवा पॉट पण लक्षात ठेवू शकता, ऍज यू विश. मराठी मिडियमचे असाल तर तुम्ही पोट लक्षात ठेवा, आणि जर इंग्लिश मिडियमचे असाल तर तुम्ही पॉट पण लक्षात ठेवू शकता. पॉट आणि से आपण जे म्हणतो, इससे उससे, तसा हा से म्हणजे काय लक्षात ठेवा मित्रांनो, फक्त फ्रंट पोट से. शॉर्टकट काय मित्रांनो लक्षात ठेवायचा, फ्रंट पोट से. क्रॅनियम, कवटीचे बोन्स कोणते मित्रांनो, क्रॅनियम, फ्रंट पोट से. फ्रंट मधला एफ म्हणजे फ्रंटल, POT असं लिहून घ्यायचं मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल, मी असं लिहिलं पहिले, POT, P फॉर परायटल, O फॉर ऑक्सिपिटल, T फॉर टेम्परल, S फॉर स्पेनॉइड, E फॉर इथमॉइड. आता मित्रांनो याची पोझिशन पण लक्षात ठेवायसाठी मी तुम्हाला एक ऍक्शन देतो, ती ऍक्शन लक्षात ठेवा. बऱ्याच पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, किंवा शाहरुख खानची एक खूप फेमस ऍक्शन आहे, तो असं करतो मित्रांनो. काही बऱ्याच मुलांना पण सवय असते, नेहमी असं करत राहता, यस, किंवा असं करता मित्रांनो. मग हे असं कसं आहे पहा, आता तुम्ही याच्यावरनं लक्षात ठेवू शकता. फ्रंट एकच असतं, फ्रंट परायटल, FPOT, म्हणजे FPOT. आणि मित्रांनो फ्रंटल, परायटल, टेम्पोरल, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल, टेम्पोरल, कानाच्या खाली, टेम्पोरल लक्षात ठेवा मित्रांनो. कानाच्या खाली जे बोन्स असतं ते इथे जे बोन, इथे टेम्पोरल आहे. कानाच्या आत नाही म्हणत आहे मित्रांनो, कानाच्या आत पण बोन असतं, ते वेगळं आहे. या ठिकाणी जे दिसतंय ते टेम्पोरल आहे, आणि इथे जे आहे ते छोटं बोन आहे मित्रांनो, ते स्पेनॉइड आहे, आणि मध्ये जे आहे ते आतमध्ये कोणतं आहे, इथमॉइड. मग आता आपण काय बघितलं मित्रांनो, क्रॅनियम. मी आज तुम्हाला क्रॅनियमचे बोन शिकवले. फ्रंटल ही ऍक्शन लक्षात ठेवा, फक्त पोट से, FPOTS आणि मध्ये ई. ही ऍक्शन लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात राहील. बायोलॉजीमध्ये थोडं पाठांतर असतं, यस. मी पहिले पाठांतराचा पाठ घेऊन घेतो मित्रांनो, म्हणजे तुम्हाला वेळ भेटेल पाठांतर करण्यासाठी. आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, म्हणून मी जास्तीत जास्त पाठांतराचा पाठ तुमचा करून घेणार आहे. जेव्हा तुम्ही याल मित्रांनो, तेव्हा बाकीच्या मुलांना या गोष्टी माहीत नसतील, आणि तुम्हाला मात्र हे सर्व माहीत असेल, तुम्हाला खूप सोपं जाईल, आणि डॉक्टर बनण्याचा किंवा फार्मासिस्ट बनण्याचा तुमचा मार्ग हा सोपा होऊन जाईल. पहा, मग तो डॉक्टर काय कामाचा मित्रांनो, ज्याला बॉडीतले बोनच येत नाही, यस. मग पहा मित्रांनो, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल, टेम्पोरल,
स्पेनॉइड अँड इथमॉइड. मग कसं लक्षात ठेवायला मित्रांनो, शॉर्टकट काय, फक्त पोट से, फक्त किंवा फ्रॉम पोट से, पॉट से और पोट से म्हणा, फ्रॉम पोट से पोट, बरोबर आहे. यस. मग आता फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल इनिशियल लक्षात ठेवले. आता मित्रांनो हा नंबर कसा लक्षात ठेवायचा सांगतो मी. आता हे फोडतोय मित्रांनो, कट करतो मी. पहा इथे कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो, 1 2 1 2 1 1, 12 12 11. नंबर सोपा आहे मित्रांनो, 12 12 11 असा नंबर लक्षात ठेवा. तुमचे हे बोन्स पाठ होऊन जातील मित्रांनो. यस. पहा फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल आपण परत एकदा लिहून दाखवतो मित्रांनो, म्हणजे तुमचा शॉर्टकट पाठ होऊन जाईल. तुम्ही प्रॅक्टिस करा. फक्त पोट और फ्रंट पॉट से 12 12 11 झाले मित्रांनो. मित्रांनो नीट मध्ये क्वेश्चन येतो, विच ऑफ द फॉलोइंग आर द पेअर्ड बोन्स इन द क्रॅनियम, विच ऑफ द फॉलोइंग आर द सिंगल बोन्स इन द क्रॅनियम. तुम्हाला आला पाहिजे. जर याचा हा काय मित्रांनो पेअर आहे, हा काय मित्रांनो पेअर आहे, बाकीचे सर्वे काय आहे, बाकीचे सर्वे काय सिंगल आहे. मग पेअर्ड बोन लक्षात ठेवून घ्या. लक्षात ठेवायला सोपं आहे मित्रांनो, पीटी. मग क्रॅनियम मध्ये पीटी काय आहे इंटू 2, उरलेले सर्व काय सिंगल. आता काय बघितलं मित्रांनो आपण, क्रॅनियम. कसं लक्षात ठेवायला मित्रांनो, पीटी. मग जर मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो पहा मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग आर पेअर्ड बोन्स इन क्रॅनियम, in which of the following option there are paired bones given. Number 1 frontal, parietal. Number 2 parietal, occipital. Number 3 temporal, occipital. नंबर 4 परायटल, ऑक्सिपिटल. मित्रांनो असा एमसीक्यू आला आहे, याचं उत्तर कसं, एमसीक्यूची प्रॅक्टिस करावं लागणार आहे मित्रांनो. आतापर्यंत तुम्ही खूप मोठे मोठे निबंध लिहिले, पण आता ज्या एक्झाम याच्या पुढे असणार आहे त्याच्यात एमसीक्यू बेस असणार आहे. म्हणून मग आता पहा, तुम्ही बोन्स पाठ केले पण क्वेश्चन कसा होता, विच ऑफ द फॉलोइंग आर पेअर्ड. पेअर्ड म्हणजे काय, दोन आहेत. कोण आहेत दोन, फ्रंटल. मित्रांनो आपला शॉर्टकट काय होता याचा पण, पीटी, पी 2 पी 2 टी 2 पी 2 टी 2. मग मित्रांनो इथे 2 आहे, हा 1 आहे, रॉंग झाला. हे 2 आहे, हा 1 आहे, रॉंग झाला. हे 2 आहे, हा 1 आहे, रॉंग झाला. हे 2 आहे, हे 2 आहे, हे बरोबर झालं. म्हणजे मग काय झालं मित्रांनो, हा असा ऑप्शन आहे ज्याच्यात दोन्ही बोन्स कसे आहेत, पेअर्ड. बरोबर आहे. मग त्याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 4 किंवा डी असेल. मी तुमची टेस्ट घेणार आहे, त्याच्यात हा प्रश्न असाच्या असा येणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. याच्यावरच मी अजून क्वेश्चन फिरून फिरून विचारणार आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं, क्रॅनियम सांगितलं. अजून तर भरपूर लांब जायचं आहे आपल्याला. आता आपण बघितलंय क्रॅनियम, बरोबर आहे. क्रॅनियम मधले किती बोन्स बघितले मित्रांनो आपण, टोटल किती बघितले, 8 बोन्स बघितले, बरोबर आहे. त्याच्यानंतर फेशियल बोन्स. मित्रांनो फेशियल बोन्स हे 14 बोन्स असतात, 14 फेशियल बोन्स हे खूप कठीण आहे मित्रांनो पाठ करण्यासाठी. यस. आपल्या सिलेबस मध्ये पूर्ण फेशियल बोन नाहीये. फेशियल बोन म्हणजे काय मित्रांनो सांगतो, हा जो चेहरा दिसतोय या चेहऱ्याचे बोन्स. पण मित्रांनो याच्यात काही बोन्स असे असतात जे बाहेरून दिसतात आणि काही बोन्स असे जे आतमध्ये, जे तुम्ही बाहेरून बघू शकत नाही. म्हणजे काही बाहेरून दिसताय, काही आतमध्ये, काही बाहेरून दिसताय, काही आतमध्ये. म्हणजे काय, सम बोन्स विच आर व्हिजिबल बोन. मग आपण आता फेशियल बोन्स बघू. परत लिहून देतो मित्रांनो, FPOTSE 1 2 1 2 1 1. आता आपण फेशियल बोन्स कडे मित्रांनो. फेशियल बोन मध्ये 2 प्रकारचे बोन असतात, विजिबल फ्रॉम सरफेस, नॉट विजिबल फ्रॉम सरफेस. मित्रांनो असे बोन जे सरफेस वरून दिसतात आणि असे बोन जे सरफेस वरून दिसत नाही, बरोबर आहे. सरफेस वरून दिसतात असे टोटल 7 असतात आणि जे दिसत नाही असे 7 असतात. मग आता हे सर्व बोन्स आपल्याला लक्षात ठेवायचे नाहीये. मी काही महत्वाचे बोन तुम्हाला सांगतो. नॉट विजिबल आपल्याला घ्यायचे नाही, आपल्या सिलेबस मध्ये नाही येते. आपल्याला फक्त विजिबल मधले काही बोन्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो. यस मित्रांनो, ही जी पूर्ण स्कल आहे, ही जी स्कल आहे, हिच्यातले क्रॅनियम मधले हे सर्व बोन्स जे आहेत हे इमूव्हेबल आहे. इमूव्हेबलचा अर्थ असा आहे मित्रांनो, ते मूव्ह नाही होऊ शकत. क्रॅनियल मधले हे असे बोन्स आहेत जे इमूव्हेबल आहेत.